नमस्कार, आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या करडखेल पाटी या ठिकाणी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या संदर्भामध्ये आपण या गावातील जे नागरिक आहेत त्यांचा कौल काय आहे आपण जाणून घेणार आहोत. गावातील समस्या काय आहेत याविषयी त्यांच्याशी विचारणार आहोत. आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार काका, कुठले आहेत? करडखेलचे. काय म्हणतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, वातावरण सुरू आहे. उद्या उद्या आज काय सांगून काय उपयोग आहे? अरे काय वाटतंय एकंदरीत, काय नाही, समस्या आहेत वाटतंय तसं गावामध्ये? नसतंय. समस्या काय आहेत? हे समस्या काही नाही. समस्या काहीच नाहीत तुमच्या. काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? काही समस्या आहेत का गावामध्ये? काही नाही हो. बोलताय ना तुम्हाला, काय वाटतंय एकंदरीत, काय समस्या आहेत, काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मी बाहेरचा किंवा इथलं का कुठली आहेत? करवंदीचा करवंदीच्या माझ्या- तिकडेही लागले असतील की जिल्हा परिषदेत? लागलं की काय वाटतंय एकंदरीत गावात काय समस्या आहेत? काँग्रेस आम्हाला काही नाही. काँग्रेस आहे तुम्हाला. काँग्रेस वाटतंय काय समस्या आहेत गावामध्ये? समस्या भरपूर आहेत हा. पण ते समस्या सोडून द्या. आमच्या गावामध्ये जवळपास 200 ते 250 बगर लग्नाची मुलं आहेत, उद्योगधंदे नाहीत, लग्नाला कोणी मुलगी देत नाही. अगोदर त्यांच्या लग्नाचं बघा आणि मग पुन्हा नंतर या इलेक्शन राजकारण काय करायचं. लग्न का होत लग्न काय, उद्योगधंदेच नाहीत, धंदे नाहीत, रोजगार नाही, मग कसे होतील लग्न? लग्नाला मुलगी बघायला गेले तर मुलीचा बाप म्हणतोय नोकरी पाहिजे, जमीन पाहिजे, म्हणून मुली देत नाहीत. बेरोजगार फेडायला लागलेत. 250 जनता आहे आमच्या गावात बिना लग्नाची. बेगर लग्नाची. आता सध्या तर 200 तुमच्याकडेच आहेत इथं पाटीला. काय येऊ नये, उगं पाटील येऊन बसायचं. काय काम आहे मग आता? करडखेल पाटीला यायचं, बसायचं, बघायचं, चहा प्यायचं, गप्पा मारायचं, घरी जाऊन झोपायचं, एवढाच विषय. काय वाटतं एकंदरीत, काय समस्या गावामध्ये आहेत? समस्या सगळ्यात मोठी म्हणजे रोजगार नाही. एवढे बेमजूर फिरले आहेत. ह्यांचं लग्नाचं पण बघितलं पाहिजे. तुम्ही नुसतं मतदान मागायला येतो. आज 200 मुलं बगर कामाचे फिरले आहेत. जर समजा तुम्ही ह्यांचे लग्न केलं तर 400 मतदान होईल तुम्हाला. उलट तुमचा फायदा, आमचा फायदा, त्यांचे घर बसतील. लग्नाचा विषय आहे मोठा, लय मोठा लग्नाचा विषय आहे. कोणी देत नाही. 30-30, 32-32 वर्ष टोनगे झाले ती. त्यांना कोणी मुली देणार? इथं चौकाच्या त्या चहा पाणी करतात, घराकडे जातात निघून. सकाळी उठले की तीच अजून आजचं उद्याचा परवा हीच होऊन गेलेला आहे. मग मतदानाचं काय? मतदानाचं काय हो, मतदान येत जात राहते. यांचं लग्नाचं बघा पहिले. पोरा रुचकी आहे का? मोठ्या रुचकी 40-40 वर्षाचे पोरा आमच्या गावात. पोरा कुठे ह्याला नेऊन कामाला तर लावा. अगोदर लग्न नाही तर नाही, पहिलं कामाला लावा, नंतर लग्नाचं बघू. त्याच्यानं रोजगार सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार नाही. रोजगार उपलब्ध करून देणे. फक्त ही लोक केव्हा येतात, जेव्हा ह्यांचं इलेक्शन लागली तेव्हा ह्या गावात त्यांना आठवण येते. ही रुचकी फिरल्या ह्यांना ध्यान नाही त्यांना. काय वाटते तुम्हाला, काय वाटतं? मला काय नाही, काय गावात काय समस्या आहे? समस्या सांगा हो. समस्या काय, हीच जी सांगितलं ते लग्नाची सगळ्यात मोठी समस्या लग्नाची. सगळ्यात मोठी. गावामध्ये दुसरं काही समस्या? दुसरे काय समस्या? रोड नाहीत, हे नाही, ते नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, काय वातावरण आहे एकंदरीत, काय वाटते? काय नाही सर. काय वाटते तुम्हाला काका? तुम्ही हुशार दिसलाय. काय वाटते एकंदरीत, काय वातावरण आहे? कायच वातावरण आहे. मतदान करता का? करता. कुणाला करता? कुणाला करता मतदान? एकंदरीत अजून काही या ठिकाणी काय समस्या आहे गावामध्ये? तू युवक आहेस, काय शिक्षण झाले? शिक्षण 10वी पास. तर काय करतो आता? रोजगार काय करतो? काय येणं, पाटीला बसणं, चहा पाणी करणं, घराला जाणं संध्याकाळ. काय काय माहिती अपेक्षा आहेत आता येणाऱ्या जे उमेदवार आहेत आता मतदान मला? मागण्यासाठी? त्यांचे काय अपेक्षा नाही. लग्न हो, बस झालं, बायकोतलं नीट घरीच. त्याच्यावर मतदान काय करायचं? लग्न झाले सगळंच होते बरोबर. काय वाटते बरं तुम्हाला, काय वाटते? मी इथला नाही, कुठले आहेत? लातूरच्या. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं त्याबद्दल काय समस्या आहेत गावामध्ये? त्यांना माहिती आहे. काय आनंद समस्या आहेत गावामध्ये? काय समस्या नाही. तुम्ही काय बघून मतदान करता? माणूस बघून. माणूस बघून. कुठला योग्य माणूस वाटतं आता तुम्हाला आता थांबल्यापैकी? आता सध्याच्या काळाला सध्या आम्ही शिवसेनेला मतदान करतो. शिवसेनेला मतदान. ओके. अजून काही या ठिकाणी नागरिक आहेत, आपण या ठिकाणी बघू शकतो. आपण पेपर वाचत बसले तर आजोबा काय चालू आहे? आजोबा काय चालू आहे की? काय चालू आहे की म्हणलं? कोणत्या बाबतीत? आम्ही पत्रकार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घातलेल्या आहेत. काय वातावरण आहे गावामध्ये आता? वातावरण बरं आहे. कोणाचं वातावरण आहे? जिल्हा परिषदचे उमेदवार कोण आहेत?
आता तुम्ही नागरिक आहात इथले, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाही तुम्ही पक्ष बघून मतदान करता का व्यक्ती आम्ही बघून? राष्ट्रवादीला करणार आहे. राष्ट्रवादीला करता. हा. हा. कुठले आहात तुम्ही? करडचंद. केरळचे आहात. हा. ओके ओके. हा. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय चाललंय का काय चाललंय? चहा बनवणं चालू आहे काय? हम्म. मला काय म्हणायचं आहे, खरं तर चहा इथला फेमस आहे. मला प्रेक्षकांना हे सांगायचंय की हे करडखेल पाटी आहे आणि चहासाठी प्रसिद्ध आहे. इथं गावरान दुधाचा चहा मिळतो सगळीकडं आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हॉटेल व्यवसाय आहे त्यांचा आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या, त्या अनुषंगाने आपण यांना बोलतोय. काय चाललंय एकंदरीत वातावरण काय आहे? वातावरण आता 2 दिवसापासून चालू आहे. आता त्यामध्ये माणूस बघून लोक मतदान करणार आहेत. कुठला व्यक्ती असं चांगला वाटतो तुम्हाला की जेणेकरून मतदान आपण त्यांना केलं पाहिजे असं वाटतं? आणखी कोणत्या कोणत्या पक्षाचे कोण कोण आहेत त्यांनी डिटेल तर आम्हाला माहिती नाही, पण आता याच्या पुढे माहिती होईल थोडं. तरी आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस म्हणजे काय बघून मतदान करता तुम्ही? माणसं बघूनच मतदान होईल. माणसं बघूनच होईल. हा, माणसाच्या याच्यावरती. या ठिकाणी एक काका आहेत. काय चाललंय काका? काय नाही काय निवडणुकीचं वातावरण काय म्हणते? निवडणुकीचं वातावरण आता उद्यापासून समजा 27 पासून म्हणजे आता काय साहेब, पण प्रत्येकानं कनी भूलतापीचे राजकारण चाललंय. थापा देऊ लागल्यात, निवडून येऊ लागल्यात आणि विजय होऊन निवडून गेली की पुन्हा फिरून बघा. आता आम्ही बोलत असताना काही मुलं म्हणलं की सगळ्यात मोठा जर आमचा प्रश्न आहे तर तो लग्नाचा आहे. 200 मुलं म्हणजे विना लग्नाचे आहेत असं म्हणतात. बरोबर आहे ना, मग कारण घरी 2 मुलं 1 मुलगी असल्यामुळं दुसऱ्या मुलाला मुलगीच मिळणार गेली. मग ह्याच्यामध्ये ही अट शासनानं जरा रद्द करावं. 4-5 हो मुलं मुली प्रत्येकाला, असं एक आमचं म्हणणं आहे. रोजगाराचा काही प्रश्न आहे का? रोजगाराचं निर्माण ते चालूच आहे. मागची रोजगार करणं खाणं, कुठं कमी पडतो कुठं जास्त होतो. उद्योगधंदे व्हायला पाहिजेत का? उद्योगधंदे तर व्हायलाच पाहिजेत. खरं तर उद्योगधंद्यामध्ये लय आपली गरिबी बिकट असल्यामुळे आमचे सर्व तरुण मुलं कामावरती नाहीत, कोणत्या फिरतात काम नसल्यामुळं. कुठेतरी योजना कुठेतरी शासनानं काहीतरी घेऊन त्या मुलाला धक्याला लावलं तर बरं होतंय. अजून काही या ठिकाणी मतदार आहेत, नागरिक आहेत. खरं तर या ठिकाणी गप्पा मारत बसतात अनेक नागरिक. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या ठिकाणी निवडणुकीच्या गप्पा सुरू आहेत. काय चाललंय का? काय नाही, काय म्हणतोय निवडणुकीचं वातावरण? चालू आहे आता रणधुमाळी. आता उद्या कोणाचं फॉर्म राहणार आहे, कुणाचं फॉर्म टिकणार आहे, काढणार आहेत, कुणाकुणाची रस्सी खेच आहे, काही नाही तर उद्या कळलं. तरी पण आपण ज्यावेळेस मतदान करतो काय बघून मतदान करतो? मतदान म्हणजे माणूस बघून करायचं. जिल्हा परिषद सर्कल आहे, हे माणूस कोण कामाचा आहे, कोण आपल्या हाकेला येते बाबा, त्याला मतदान करायचं. तर तुमच्या इकडे काय समस्या आहे? समस्या भरपूर आहेत. समस्या नाही असं कोणी भारत देश आहे, समस्या नाही देश आहे का? सगळ्या समस्या राहतात. आता काही मुलं म्हणतात की लग्न जमत नाही उद्योगधंदे नसल्यामुळं, हे काय? नाही, भाजप सरकारच्या तर काळामध्ये उद्योगधंदे नाही तर नोकऱ्या नाही तर काही नाही, बोलाची बात बोलाची कडी आहे. त्यांचा काही विषयच नाही. आमचं मतदान काँग्रेसलाच आहे. तुम्हाला काय वाटतं का? काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या, काय वाटतं एकंदरीत कोण विकास करेल? मतदान करायचं बाजूला काय करायचं, त्याला विकास कोण केला विकास आतापर्यंत मतदान काय बघून करता तुम्ही? तर मग असंच माणूस बघून करायचं. जवळले माणसं बघायचं, शेजारची, शेजारला सुटलेली आहे. काय चाललंय काका? काय हवा निवांत आहे का? काय म्हणतंय निवडणुकीचं वातावरण? काहीच म्हणत नाही. आम्ही त्याच्यात पडतच नाही, ते पडतच तुम्हाला नाही. सांगा. सगळ्यात सुख फक्त इलेक्शन मतदान करायचं. मतदान करायचं. कुणाला करायचं? जसा माणूस दिसेल तसं करायचं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं बरं मतदान काय बघून केलं पाहिजे वाटतं? माणुसकी बघून केलं पाहिजे. मग कशा पद्धतीने ठरवतात ती माणुसकी? ह्यांच्यावर राहते ना, वागणुकीवर. वागणुकीवर. हा, स्वभाव त्याचा तो ओळखीत ना माणूस. काय वाटते तुम्हाला? काय वाटते? मला काय नाही, कोणी आलं तर समाधान आहे. समाधान आहे. बरं, गावच्या समस्या काय आहेत? आता गावचे आमच्या आता काय की आम्ही शेतात काम करणारी माणसं, आम्हाला काही माहिती थोडं नाही. हा, मी धनाजी शेषराव शेखसारे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अनेक उमेदवार जे आहेत ते मतदान
करण्याचे आवाहन करत. काय बघून आता तुम्ही मतदान करता? काय योग्य माणूस बघूनच करावं लागेल ना. बरं, गावामध्ये काय समस्या आहेत? गावामध्ये भरपूर समस्या येतात. जे आपल्या समस्या सोडतील त्यालाच करायला ना. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता खरं तर ही जी निवडणूक असते ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि कार्यकर्त्याची निवडणूक असते, आणि असं असताना आपण काय नेमकं बघतो आणि कुणाला मतदान करतो? आणि उमेदवार जे उमेदवार जनतेच्या कामासाठी येणार आहे, हितासाठी येणार आहे, जनतेची सेवा करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणं ही जनतेचं काम आहे. सगळ्या सगळे मतलबी येणारे दरवर्षी येतात जातात, 5 वर्षाला येतात जातात. उमेदवार जनतेनं उमेदवार कोणता आपल्या बाजूचा आहे हे उमेदवार बघूनच मतदान केलं पाहिजे. जनतेच्या हितासाठी फायदा कोणता होईल हे उमेदवाराला बघून मतदान केलं पाहिजे, न जात पात बघता. सगळं हे महत्वाचं आहे. सगळं तुम्हाला काय वाटतं बरं एकंदरीत ज्यावेळेस आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघतो आणि खरं तर या ठिकाणी योग्य उमेदवार बघितलं जातं का पक्ष बघून मतदान केलं? जनतेचं काम ज्याने करेल त्यांना करणार आहे. जनतेचं काम करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी तुम्ही असणार. पाठीशी असणार. तुम्हाला काय वाटतं बरं एकंदरीत? या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी, जवळपास 9 वर्षांनी आज निवडणुका होऊ घातल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. आणि ह्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार हा आपलं नशीब आजमावण्यासाठी, आपल्या लोकांच्या हितासाठी, जनतेच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी रस्ते, नाली, पाणी, लाईट ह्या अत्यावश्यक असलेल्या रुग्णालय आहेत, ग्रामीण रुग्णालय, अशा अनेक अडचणी लोकांच्या स्थानिक पातळीवर दिसून येत आहेत. तर मला असं वाटतंय की या ठिकाणचा जो कोणी उमेदवार असेल तो लोकहितासाठी काम करणारा व्यक्ती पाहिजे, आणि जो लोकहितासाठी काम करतो तोच भविष्यामध्ये एक सक्षम नेतृत्व करणारा नेता, जिल्हा परिषद सदस्य ठरू शकतो असं मला वाटतं. एकंदरीत या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. काय चाललंय आजोबा? काय नाही. मजा आहे म्हणा. चांगलं. मला सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, अनेक उमेदवार येत आहेत. मला काहीच माहित काहीच नाही. माहित मी शेतात राहता. मला मतदान करतो का? मतदान जे लोक सांगेल ते करायचं. तुमच्या मनानं करत नाही का? लोक हिंडता फिरता झाल्यावर आपल्या मनावर राहते का? तरी तुम्हाला अधिकार दिलेला आहे मतदानाचा. अधिकार त्यांचा अधिकार, आपला अधिकार. काय चाललंय आजोबा? काय म्हणते निवडणुकीचं वातावरण? आपलं मतदान भाजपला आहे पहिल्यापासून. पहिल्यापासून भाजपला मोदीकडे बघून करता मतदान. मोदीकडे बघून करतो का? खाली बघत नाही, इकडे काही इकड्याची गरज नाही, वरी बघून खाल्ल्याची गरज नाही. तर या ठिकाणी अजून काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार. काय समस्या आहेत गावात? कळायचं समस्या काय काय आहे? नाल्या पाणी जाग्यावर नाही, काल परदेश नीट केले, लाईटच नाही 3 दिवस. लाईट नव्हती का? बरं, आता मतदान करतात तुम्ही, काय बघून मतदान करतात? काय करून करावं लागेल. बरं, कशाला मतदान करता? कमळाला करतात. आरोग्य, शिक्षण या बाबतीतही तो काम करणारा उमेदवार असावा, तर आम्ही त्यांना मतदान करू असं या ठिकाणी जे मतदार आहेत ते सांगत आहेत. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, करडकेल पाठी, उदगीर.